मी शुभांगी आणि माझ्या शुभांगी स्टाईल टिप्स यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आहे गुढीपाडवा आणि तुम्हाला नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। आता उन्हाळा आलेला आहे, उन्हाळ्यामध्ये खूप टॅनिंग वाढते, तर मी म्हटलं काहून मी माझी फेवरेट जे सनस्क्रीन आहे टॉप 5 सनस्क्रीनचे व्हिडिओ घेऊन आलेले आहे। तसंच तुम्हाला थंबनेलवरून कळालंच असेल टॉप 5 सनस्क्रीनचं, आणि यामधून काही मला कोलॅबमध्ये मिळालेले आहेत, काही मी स्वतः परचेस केलेले आहेत आणि इतके छान आहेत, म्हणजे प्रत्येक स्किन टोनवर चालणारे सनस्क्रीन आहेत। जसं म्हणजे असं नाही आहे की तुमची ऑइली स्किन आहे तर तुम्ही हे यूज नाही करू शकत। आणि यामधून माझं एक तर इतकं फेवरेट आहे, आता एक तर मी यूज केलेलं आहे आधी प्लमचं, पण ते आता सध्या आहे नाही, त्याचं फेकून झालेलं आहे ते यूज करून। पण आता मला सध्या असं आहे की माझ्याकडे इतके सारे सनस्क्रीन जमा झालेले आहेत, तर आधी मला हे म्हणजे सगळे यूज करून नंतर मी ते परचेस करणार आहे। माझं फेवरेट सनस्क्रीन आहे, पण आता तो सध्या आहे नाही आणि तो ऑल स्किन टाईपवर चालतो आणि म्हणजे ते असं खूप ऑइली पॅची वगैरे नाही वाटत। खूप सारे सनस्क्रीन असे आहेत की जे लावल्यावर असे व्हाईट पॅचेस सोडतात आणि खूप घाम येतो आणि थोडं ब्लॅकिश फेस दिसतो, तसं नाही होणार आहे। तर झाली आता मी जे माझे टॉप 5 सनस्क्रीन आहे ते घेऊन येते, तसे तर हे इथे ठेवलेले आहेत। चला वळूया पहिल्या सनस्क्रीनकडे। पहिलं सनस्क्रीन पिलग्रिमचं आणि हे विटामिन सी इनविजिबल सनस्क्रीन SPF 50 PA+++, ऑस्ट्रेलियन ककाडू प्लम ब्रॉड स्पेक्ट्रमचं आहे आणि हे इतकं छान आहे, म्हणजे तुम्हाला हे लावल्यावर जसं प्रायमर लावतो ना आणि पूर्ण कॅनव्हास सारखं असं इथे बघू शकता तुम्ही, एकदम सॉफ्ट आणि स्मूथ स्किन वाटते, म्हणजे असं काही हार्श नाही वाटत आणि तुम्हाला असं पॅची नाही वाटत। आणि हे ऑल स्किन टाईपवर जातो, म्हणजे असं इतकं छान डोई इफेक्ट येतो। आणि जर तुम्ही मेकअप वगैरे करत असाल तर तुम्हाला प्रायमर लावायची काही गरज नाही जर हे लावलं तर तुम्ही। इतकं छान आहे आणि यामध्ये विटामिन सी आहे, सोबत हे तुम्हाला तुमच्या स्किनला ब्राईटन अप करण्यासाठी हेल्प करतो आणि वॉटर रेजिस्टन्स आहे, असं म्हणजे तुम्हाला हे असं 2-3 तासांनी अप्लाय करायची गरजच नाही आहे, 8 तासपर्यंत हे स्टे करतो आणि हे इतकं छान आहे, इतकं कमाल आहे आणि हे तर बाय करायलाच पाहिजे तुम्ही, कारण की हे माझं इतकं फेवरेट आहे की बघू शकता तुम्ही। हे जे बाकीचे सनस्क्रीन मी ठेवलेले आहेत ना ते तितके यूज नाही केलेले आहेत, पण हे मला इतकं आवडलं की हे मी डेली यूज करते। पण असं डेली म्हणजे कधी कधी मी पण विसरते आणि मला पण इतका त्रास येतो कधी कधी लावायचं सनस्क्रीन, असं नाही आहे, पण मी हे जास्त यूज केलेलं आहे। प्लम नंतर जर माझं फेवरेट सनस्क्रीन म्हटलं तर पिलग्रिमचं आहे आणि इतकं छान आहे। अजून एक आहे, पण हे ऑल स्किन टाईपवर चालतो आणि जे अजून एक आहे ते सनस्क्रीन ते ज्यांची ड्राय स्किन आहे, ते थोडं ऑइली आहे ना, म्हणून ते ड्राय स्किनसाठी चालतो। तर माझ्याकडून याला 10/10 आहे, खूप छान आहे। आणि हां, जे सगळे सनस्क्रीन राहणार आहे त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, जर कोणाला परचेस करायचं असेल तर लिंकवर जाऊन क्लिक करू शकता तुम्ही। वळूया आपण सेकंड सनस्क्रीनकडे। सेकंड सनस्क्रीन आहे लापिंगचं आणि याची पॅकेजिंग बघू शकता, इतकी क्यूट पॅकेजिंग दिलेली आहे आणि इतकी छान आहे वाटत आहे आणि निघून नाही राहिलं आहे। आणि यामध्ये विटामिन सी सनस्क्रीन SPF 50 PA+++। जर तुम्ही खूप उन्हामध्ये राहत असाल कंटिन्यू, किंवा तुमचं बाहेरचं काम आहे किंवा म्हणजे काय म्हणू आता गाडीवरचं सतत उन्हामध्ये राहणं, तर हे सगळ्यात बेस्ट सनस्क्रीन आहे SPF 50 वालं आणि इतकं छान आहे। जर तुमच्या फेसवर म्हणजे डार्क स्पॉट्स वगैरे असेल किंवा डार्क स्किन झालेली असेल तर हे इतकं परफेक्ट आहे विटामिन सी असल्यामुळे। आणि हे पण वॉटर रेजिस्टन्स आहे, आता मी जितके पण दाखवणार आहे सनस्क्रीन सगळे वॉटर रेजिस्टन्स असणार आहे आणि म्हणजे अशी खूप लॉंग स्टे करणारे आहे, असं नाही की तुम्हाला 1-2 तासांनी रिअप्लाय करायचं आहे, म्हणून 8 तासपर्यंत स्टे करून राहतो। आणि यामध्ये रसबेरी वगैरे आहे, ककाडू प्लम आहे जे ककाडू प्लम आहे जे विटामिन सीचं रिच सोर्स आहे आणि हेल्पिंग प्रोटेक्ट अगेन्स्ट रेडिकल डॅमेज, म्हणजे स्किनला जे डॅमेज वगैरे होते UV रेसपासून ते डॅमेज नाही होत। आणि ब्लूबेरी आहे ज्यामध्ये आहे विटामिन C, E and K, पॉवरफुल अँटीऑक्सिडंट आहे, इतकं छान आहे। आणि हे ओरिजिन आहे नॉर्थ अमेरिका आणि सोबत तुम्हाला मिळते रसबेरी जे
रिंकल्स किंवा फाईन लाईन्स वगैरे येतात त्याला प्रोटेक्ट करण्यासाठी हेल्प करतो. तर हे खूप छान असं कमाल वर्क करतो. थर्ड सनस्क्रीन आहे डॉट अँड कीचं आणि हे इतकं छान आहे आणि यामध्ये पण विटॅमिन सी आहे आणि ही SPF 50 PA++. जर हे म्हणजे तुम्ही कंटिन्यू उन्हामध्ये वगैरे राहत असाल तर हे बेस्ट आहे. याचे मी खूप सारे व्हिडिओ बघितले होते यूट्यूब आणि इंस्टाग्रामवर. तर मला एकदम ऑब्सेशन वाटलं की काऊन नाही मी पण घ्यावं हे सनस्क्रीन म्हणून आणि हे मी घेतलं. इतकं छान आहे आणि याची वॉटरी कन्सिस्टन्सी आहे, बघू शकता तुम्ही. इतकं छान आहे म्हणजे असं व्हाईट पॅचेस सोडत नाही. मला असं वाटलं 1-2 म्हणजे यूजमध्ये की हे थोडं पॅचेस सोडणार बा म्हणून, पण हे इतकं छान आहे आणि हे इझिली म्हणजे असं ब्लेंड होतो. म्हणजे असं खूप थोडं लावल्यानंतर असं व्हाईट दिसतो, पण थोड्या वेळाने हे एकदम म्हणजे फिक्स होऊन जातो, बघू शकता तुम्ही. आणि हे इतकं छान म्हणजे असं बघू शकता तुम्ही. आणि हातमध्ये डिफरन्स म्हणजे तुम्हाला हे जर सनस्क्रीन लावलं तर कोणतं विटॅमिन सी सिरम वेगळं लावायची काही गरज नाही आणि मॉइश्चरायझर लावायची गरज नाही. आणि हे म्हणजे जास्त महाग वगैरे नाही आहे जे बाकीचे असतात, कारण की सनस्क्रीन खूप महागड्या येऊ लागल्या आजकाल. म्हणजे तुम्हाला 300-400च्या खाली तर मला नाही वाटत चांगलं सनस्क्रीन मिळणार बा म्हणून. आणि छान वाटलं, मला खूप आवडलं हे सनस्क्रीन. आणि हे मी मधामध्ये कधी यूज करत असते. पिलग्रिमचं तर विचारूच नका आणि प्लमचं तर टॉपवर आहे. सगळ्यात म्हणजे जर कॉस्मेटिकमधलं सगळ्यात फेवरेट ब्रँड म्हटलं तर प्लमचं आहे. प्लमची बापरे म्हणजे त्यातला काही तोड नाही आहे, असे इतके छान प्रोडक्ट. सनस्क्रीन आहे ब्लिंक्सचं आणि हे इतकं छान आहे. हे जेल फॉर्ममध्ये येतो, हे मेडिकेटेड आहे आणि डर्माटॉलॉजिस्ट टेस्टेड आहे, क्लिनिकली प्रूव्ह पण आहे. तर याबद्दल काही जास्त सांगायची काही गरज नाही आहे. जेल फॉर्ममध्ये येतं त्यामुळे हे इतकं इझिली ब्लेंड होतं, व्हाईट पॅचेस सोडत नाही. आणि जर तुम्हाला तुमच्या स्किनवर खूप जास्त पिंपल्स वगैरे झाले असेल तर ब्लिंक्स AC म्हणून येतो, तेही खूप छान आहे जर तुम्हाला पिंपल्स वगैरे झाले असेल तर. आणि याबद्दल आता मला नाही वाटत काही जास्त सांगायची गरज आहे. हे सनस्क्रीन खूप छान आहे. 5th सनस्क्रीन आहे आणि हे लास्ट सनस्क्रीन आहे लॅक्मेचं. बापरे हे तर इतकं म्हणजे इंस्टाग्रामवर इतकं ट्रेंड करून राहिलं, ज्याच्याकडे पाहिलं त्याच्याकडे लॅक्मे सगळीकडे लॅक्मे. आणि लॅक्मे नाव सांगायची काही गरज नाही. खूप जुनं ब्रँड आहे हे आणि खूप छान आहे. याचे फाउंडेशन वगैरे खूप यूज केलेले आहे. आम्ही लहानपणापासून याची फेस पावडर वगैरे यूज करत आहे आणि हे मी आता म्हणजे नवीनच परचेस केलं आहे, 1-2च वेळा यूज केलेलं आहे. हे इतकं छान आहे आणि म्हणजे वॉटर रेजिस्टन्स आहे, असं स्वेट प्रूफ आहे. म्हणजे तुम्ही उन्हात गेले वगैरे तर तुमचं म्हणजे असं पुसल्याबरोबर निघणार नाही. आणि हे म्हणजे 8 तासपर्यंत तर स्टे करून राहतो. आणि हे मॅट फिनिशचं आहे, टिंट म्हणून येतो, खूप छान आहे. आणि हे इतके सगळे सनस्क्रीन आहेत की पण फेवरेट सनस्क्रीन होते ते सगळ्यांची लिंक मी खाली दिलेली आहे आणि सगळे शेअर केलेले आहे. जर तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर आणि कोणत्या विषयावर पाहिजे असेल तर मला खाली कमेंट करून सांगू शकता तुम्ही. आणि जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं आहे तर आधी जाऊन सबस्क्राईब करा.